नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1.4 बी स्मार्ट या धड्यावर आधारित वॉर्मिंग अप, लेसन आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या इंग्लिश वर्कशॉपच्या ऍक्टिव्हिटीनी. कंप्लीट द फॉलोइंग वेब विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिवन टायटल. मी उत्तर वेब मध्ये न लिहिता बाजूला लिहिलेली आहेत. एकदा मी तुम्हाला ते वाचून दाखवते. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये पुस्तकामध्ये लिहून घेऊ शकता. पहिलं, इनोव्हेटिव्ह थॉट्स. 2, ऑनेस्टी. 3, लीडरशिप क्वालिटीज. 4, विजन अँड ड्रीम्स. 5, क्रिएटिव्हिटी. 6, इंटिग्रिटी. 7, ह्युमिलिटी. 8, फ्युचरिस्टिक. 9, ग्रॅटिट्यूड. 10, एम्ब्रेस हॅपीनेस. 11, राईट इंटेन्शन. 12, सेटिंग गोल्स. 13, ॲटिट्यूड आणि 14, पॉझिटिव्ह अप्रोच. इंग्लिश वर्कशॉप मध्ये दुसरी ऍक्टिव्हिटी. त्यातलं ए, पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. खाली काही फॅक्ट्स दिले आहेत आणि त्याच्यावरती आधारित काही एक्झाम्पल्स टेक्स्ट मध्ये ऑलरेडी दिलेले आहेत आणि तेच आपल्याला इथे लिहायचे आहे. ए, goals should be achievable. Answer, as a student we can't become a president or a prime minister, but we can hope to reach those heights in the future. B, a time limit should be set to achieve goals. याचं उत्तर आहे, to reduce weight we know how to go about it, but without consistent time bound action it never becomes reality. It may be exercise, diet and stress-free thoughts. All these have to be implemented without hesitation, doubt or indifference, but within deadline. C, a specific field or area has to be fixed to achieve goals. Answer, if it is building a house, what exactly is the capacity required and how long it can stretch? D, good results depend upon the quality and quantity of work put in. Answer, while playing football, one's exact role and position has to be clearly defined. E, a benchmark is needed to track progress. Quantifying goals provides specific ways to track the progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including the areas to improve. Tisri activity, complete the following sentences. A, smart goals are a methodology of thinking that helps people reach success. B, two valuable assets of setting goals are sense of originality and stepping stone to illuminate the path. Fourth activity, read this quote. If you don't put anything in, we can't get anything out. Guess the meaning, discuss in pairs and find similar quotes that bring in the same meaning. तर इथे खूप छान वाक्य दिलेलं आहे. If we do not put anything in, we can't get anything out. इथं त्यांनी धड्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ट्रम्पेटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ट्रम्पेटला आपण काय म्हणतो, तुतारी. जर तुतारीमध्ये हवा भरली नाही, फुंकर मारले नाही तर त्यातनं आवाज येत नाही. मग अशा ह्या कोट्सशी रिलेटेड आणखीन काही कोट्स आहेत का, आणखीन काही सेइंग्स आहेत का, ते तुम्हाला शोधायचे आणि लिहायचे. फॉर एक्झाम्पल, ए, यू रीप ॲज यू सो. बी, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. सी, your success depends upon the amount of efforts you put. The more you try, the more you achieve. E, the path of hard work may be difficult, but it definitely leads to success. स्पीच रायटिंग हा तुमच्या रायटिंग स्किल सेक्शन मधला एक क्वेश्चन असतो आणि जर उत्तम प्रकारचं स्पीच किंवा भाषण तुम्हाला लिहायचं असेल किंवा द्यायचं असेल, त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ती इथं खूप सुंदर पद्धतीने त्यांनी वेब डायग्रामच्या माध्यमातून एक्सप्लेन केली आहे. मी फक्त वेब डायग्राम तुम्हाला वाचून दाखवते. हाऊ कॅन आय ड्राफ्ट अन इम्प्रेसिव्ह स्पीच. आता त्यांनी जे कॉम्पोनंट्स दिलेत ते आपण एक एक बघूया. What is the systematic overall procedure to justify an impressive speech?
What should be the size length of the speech? Do I know the format? How to start? What to write? How to bring quality to your speech? Which are the most important elements to be included? What are the relevant thoughts, slogans, maxims? यानंतर आपण डायरेक्ट 7वी ऍक्टिव्हिटी बघतोय. डूज अँड डोंट्स फॉर डिलिव्हरिंग अ स्पीच. ऍड सम मोर पॉइंट्स. त्यांनी दिलेले पॉइंट्स आहेत डूज मध्ये टॉक स्लोली, एम्फसाइज कीवर्ड्स. आपण अजून त्याच्यात ऍड करूया स्पीक फ्लुएंटली, कॉन्फिडेंटली, टेक सिमिलर कोटेशन्स, मॅक्झिम्स or quotes, ask relevant questions, keep variation in your tone, let your speech be positive. Don'ts: don't mumble, don't look up and down, do not repeat the same sentences and words again and again, don't get away from the topic, don't be rude, don't forget your speech, don't memorize it, instead remember it using points. ऍक्टिव्हिटी 9 आहे प्रोजेक्ट वर्क. त्यातलं ए बी सी ही स्टुडंट्स ऍक्टिव्हिटी आहे. आपण थोडा डी ह्या ऍक्टिव्हिटीचा विचार करूया. रिअलिस्टिक अप्रोच. प्लॅन ऑफ ऍक्शन दॅट मॅचेस विथ युअर एक्सपर्टाइज रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल, मेक अ स्टडी टाइम टेबल अँड फॉलो इट रेग्युलरली. जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असतो तेव्हा काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. उद्या परीक्षा आहे आणि मी आज अभ्यास करेन म्हणलं तर त्याचे रिझल्ट नक्कीच मिळणार नाहीये. त्यामुळे काही प्रोटोकॉल आपल्याला फॉलो करावा लागतो. काही गोष्टी आपल्याला फार आधीपासून त्याची सुरुवात करावी लागते. तेव्हा परीक्षेच्या अगोदर आपली तयारी होते. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन कोणते पॉइंट्स आपल्याला इन्क्लूड करता येतील, जसं की स्टडी डेली, अभ्यासा रोजच्या रोज केला पाहिजे. रिवाइज व्हॉट इज टॉट. तुम्हाला क्लासमध्ये काही शिकवलं, शाळेत काही शिकवलं, लगेच घरी आल्यानंतर जर तुम्ही ते एकदा वाचलं तर ते तुमच्या पक्क लक्षात राहतं. डू होमवर्क रेग्युलरली विथ टोटल कॉन्सन्ट्रेशन. खूप मुलांना सवय काय असते, होमवर्क आहे म्हणजे करा आणि संपा. मग टीव्ही लावतात, गप्पा मारता मारता होमवर्क करतात किंवा टीव्ही बघत बघत होमवर्क करतात. होमवर्क हा सुद्धा एक प्रकारचा अभ्यास आहे आणि तो जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तो एक अभ्यासाचा प्रकार समजूनच करायचा आहे आणि पूर्ण तुम्ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून केलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये शेवटचा पॉइंट आपण असा घेऊ शकतो, कीप युअर स्टडीज प्रिपेअर्ड वेल बिफोर द एक्झाम. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की उद्या परीक्षा आहे आणि आज अभ्यासाला सुरुवात करायची अजिबात नाही. तुम्ही परीक्षेच्या दिवशी एकदम रिलॅक्स्ड असलं पाहिजे. परीक्षेच्या दिवशी कुठलेही इनपुट्स करायचे नसतात, फक्त रिवाइज करायचं असतं. लँग्वेज स्टडीच्या ऍक्टिव्हिटी मधनं आपण आज अभ्यास करणार आहोत जेरंडचा. आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. जेव्हा एखाद्या इंग्लिश मधल्या क्रियापदाला आयएनजी लावलं जातं त्यावेळेला त्याला आपण आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब असं संबोधतो. आता हे आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जातं. याचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. जेव्हा आपण चालू काल दर्शवतो किंवा कंटिन्युअस टेन्स दर्शवतो तेव्हा ते कुठल्या ना कुठल्या तरी हेल्पिंग वर्ब बरोबर आलेलं असतं. जसं की आय एम प्लेइंग फुटबॉल, एम प्लेइंग. एम हा ऑक्झिलरी वर्ब घेतलाय, प्रायमरी ऑक्झिलरी. त्याच्याबरोबर प्लेला आयएनजी लावलेला आहे, बरोबर. मग हा झाला कंटिन्युअस टेन्स. या व्यतिरिक्त याचे आणखीन 2 उपयोग आहेत, ज्याला म्हणतात की जेरंड आणि प्रेझेंट पार्टिसिपल. जेरंडलाच आपण व्हर्बल नाउन असं म्हणतो आणि प्रेझेंट पार्टिसिपलला आणखीन एक नाव आहे ज्याचं नाव आपण म्हणूया की त्याला आपण व्हर्बल ऍडजेक्टिव्ह म्हणूया. इथे आपण अभ्यास करणार आहोत आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब युज्ड ॲज अ व्हर्बल नाउन ऑर जेरंड. मग जेरंड म्हणजे नेमकं काय? जेव्हा एखादा आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब हा आपण नाउन म्हणून वापरतो तेव्हा त्याला म्हणतात जेरंड ऑर व्हर्बल नाउन. इथे त्यांनी काय लिहिलंय ते आपण वाचूया. When the ing form of a verb is used as a noun, it is known as a gerund, a verbal noun. For example, the fighting went on. आता इथे जर तुम्ही बघाल तर the fighting हा सब्जेक्ट आहे, went हा वर्ब आहे. the fighting ने सुरुवात झालीये, तो सब्जेक्टच्या ठिकाणी आहे आणि fighting हा इथे आपण नाउन म्हणून संबोधतो. Here we see that the ing form of the verb fight is used as a subject in the fighting went on.
It does a work of a noun. Read the following examples of gerunds. Gardening is an art. Gardening हा सब्जेक्ट आहे, is हा verb आहे. गार्डनिंग हे सुरुवातीला आलेलं आहे आणि इथं ते नाउनचं काम करतं. कुकिंग इज अ सायन्स. कुकिंग हा शब्द सब्जेक्ट म्हणून वापरला आणि इथे तो व्हर्बल नाउन किंवा जरंड आहे. आय एन्जॉय रीडिंग पोयम्स. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. या स्लाइड मध्ये आपण अभ्यास करणार आहोत इन्फिनिटिव्हचा. आता फायनाइट वर्ब आणि नॉन फायनाइट वर्ब असे वर्बचे दोन प्रकार असतात. त्यापैकी इन्फिनिटिव्हज हे नॉन फायनाइट वर्ब मध्ये मोडतात. या व्यतिरिक्त व्हर्बल नाउन, व्हर्बल ॲडजेक्टिव्ह किंवा जेरंड और व्हर्बल ॲडजेक्टिव्ह, ज्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून देखील संबोधलं जातं, हे देखील नॉन फायनाइट वर्ब मध्येच मोडतात. Sometimes the form of a verb in a sentence names the action but does not change according to the tense, number or person. आता इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की एखादं क्रियापद, एखादा वर्ब एखाद्या वाक्यामध्ये जरी तो नाउन बदलत गेला, म्हणजे एकदा एकवचनी वापरलं, एकदा अनेक वचनी वापरलं, तरी देखील हा वर्ब फॉर्म चेंज होत नाही, हा वर्ब फॉर्म बदलत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आय प्ले क्रिकेट, ही प्लेज क्रिकेट. आता इथे दोन्हीकडे पण वर्ब आहे प्ले, पण आय बरोबर आपण प्ले वापरला आणि ही बरोबर आपण प्लेज हा शब्द वापरला क्रियापद म्हणून. याचा अर्थ काय, क्रियापद इथे थोडंसं बदललं. पण इन्फिनिटिव्ह कसं असतं की काहीही झालं, जरी तो वर्ब बदलत गेला, नाउन बदलत गेला, टेन्स बदलत गेला, तरी सुद्धा हे क्रियापद मात्र आहे तसंच राहतं. इथे जर आपण असं म्हणलं की आय लाईक टू प्ले फुटबॉल, ही लाईक्स टू प्ले फुटबॉल. परत तेच वाक्य आपण घेतलंय, जसं की आय लाईक टू प्ले आणि ही लाईक्स टू प्ले. आता इथे लाईक आणि लाईक्स हे वर्ब्स चेंज झाले अकॉर्डिंग टू द नाउन, पण टू प्ले हा वर्ब फॉर्म मात्र आहे तसाच राहिला आणि त्यालाच म्हणतात नॉन फायनाइट फॉर्म ऑफ एन इन्फिनिटिव्ह, ज्यालाच आपण टू प्लस वर्ब असं देखील म्हणतो. Such a form is known as non-finite form or an infinitive. An infinitive is used with or without to. तो प्रत्येक वेळेला टू हे प्रत्यय लागेलच असं बिलकुल नाहीये. मग टू हे प्रत्यय आपण कधी वापरत नाही, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखादं ऑक्झिलरी वर्ब आलेलं असतं आणि त्या ऑक्झिलरी वर्बच्या बरोबर येणारा जो क्रियापद असतं, ते जे क्रियापद आहे ते देखील इन्फिनिटिव्हच असतं, पण त्याच्याबरोबर टू वापरलं जात नाही, म्हणून त्याला बेअर इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. इथं त्यांनी काही उदाहरणं दिली, ते आपण अभ्यासूया. हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. आता इथं आपण बघतोय टू ड्रिंक. कॅन यू नेम द बेव्हरेज. कॅन आणि नेम इथं मध्ये यू आलेला आहे, का तर हा प्रश्न आहे, त्यामुळे त्याची वाक्यरचना थोडीशी बदलते. Underline the infinitives in the following sentences. It was funny to read the words that stood still. आता इथे to read. Can I read the book? Can हे auxiliary verb आहे, त्याच्यामध्ये I हा सब्जेक्ट आलेला आहे, कारण ही वाक्यरचना थोडी बदलली आहे, का तर हा प्रश्न आहे म्हणून. त्याच्यानंतर आलेला शब्द आहे read. इथे read हा शब्द आहे infinitive. To be or not to be, that is the question. To be, to be हे इन्फिनिटिव्स आहेत. मगाशी जेव्हा इन्फिनिटिव्ह शिकवले त्यावेळेलाच मी तुम्हाला सांगितलं की फायनाइट आणि नॉन फायनाइट असे दोन प्रकारचे वर्ब्स असतात. नॉन फायनाइट वर्ब्स जे असतात ते टेन्स प्रमाणे, नाउन प्रमाणे बदलत नाही, पण फायनाइट वर्ब्स असतात ते टेन्स, नाउन, नंबर याप्रमाणे ते चेंज होत जातात. इथं काही एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत. अंडरलाइन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. प्रीती इवन रोट अबाउट इट. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे जो टेन्स आहे, रोट हा इथे क्रियापद म्हणून वापरलेला शब्द आहे, वर्ब आहे आणि हा राईटचा पास्ट फॉर्म आहे आणि म्हणून हे वाक्य जे आहे ते पास्ट टेन्स मध्ये आहे. आणखी डीप मध्ये जाऊन जर अभ्यास करायचा झाला तर हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. प्रीती वॉज स्कॉर्नफुल. आता इथे वॉज हा शब्द जो आहे तो क्रियापद आहे, हा हेल्पिंग वर्ब आहे आणि इथे तो सिंग्युलर म्हणून वापरलेला आहे. इथे का तो सिंग्युलर आहे, कारण प्रीती हे सिंग्युलर नाउन आहे, त्याच्यावर वापरलं जाणारं क्रियापद देखील सिंग्युलरच असतं. टुडे संजय फाउंड
अ न्यू बुक. इथे जर पाहिलं तुम्ही फाउंड हे क्रियापद आहे. आता हे जे फाउंड हे क्रियापद आहे ते फाइंडचा पास्ट फॉर्म आहे आणि म्हणून इथे दिलेलं जे वाक्य आहे ते पास्ट टेन्स मध्ये आहे. आणखीन डिटेल सांगायचं झालं तर सिंपल पास्ट मध्ये आहे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. इज हे क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब आहे तो, पण इथं मेन वर्ब म्हणून यूज केलेला आहे आणि तो पुन्हा सिंग्युलर आहे. का तर दिस हा जो सब्जेक्ट आहे तो देखील सिंग्युलर आहे. इथं इज ला आपण सिंपल प्रेझेंट सुद्धा म्हणू शकतो. राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. राहुल हे सब्जेक्ट आहे, फाइंड्स हा वर्ब आहे आणि हा याचा टेन्स आहे प्रेझेंट टेन्स. जर आणखी डिटेल मध्ये सांगायचं झालं तर याला आपण म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स. आता इथं फाइंड हा बेस फॉर्म आहे आणि त्याला एस लावलेला आहे. मग आता हे एस का लावलंय तर राहुल हा सिंग्युलर नाउन आहे आणि त्याच्याबरोबर जाणारा जो वर्ब असतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्याला आपण नेहमी एस किंवा ईएस लावत असतो. बी मधला बघूया शेवटचं वाक्य. दे आर स्पोर्ट्समन. आता दे हा प्रनाउन आहे अँड दॅट इज थर्ड पर्सन प्लुरल प्रनाउन आणि त्याच्या बरोबर वापरलं गेलेलं आर हे जे क्रियापद आहे हे क्रियापद इथे प्लुरल आहे. जेव्हा नाउन प्लुरल असतो तेव्हा त्याच्याबरोबर नाउन किंवा प्रनाउन म्हणूया हवं तर प्लुरल असतो तेव्हा त्याच्या बरोबर येणारं क्रियापद देखील प्लुरल असतो आणि आर हा जो शब्द आपण पाहिला इथे हा प्रेझेंट टेन्स मध्ये वापरला गेलेला म्हणून ह्याला आपण कधी कधी सिंपल प्रेझेंट असं देखील म्हणू शकतो. Thus we see that the verb forms show tense, number, etc. इथे बघितलं की बऱ्याच ठिकाणी सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट टेन्स वापरलाय. त्यानंतर कधी कधी सिंग्युलर नाउन वापरलाय, कधी प्लुरल नाउन आहे त्याच्या बरोबरीने वर्ब चेंज झाला, तो कधी सिंग्युलर झाला तो कधी प्लुरल झाला. Here the verb form changes according to the subject. A verb form which is decided by and changes according to the subject of the sentence is known as a finite verb. तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की a finite verb is a verb which changes according to the tense, noun and number. For example, you are very kind. If the subject you is changed to she, the sentence will become she is very kind. मग you हे second person pronoun आहे. कधी ते सिंग्युलर म्हणून संबोधतो, कधी आपण त्याला प्लुरल म्हणतो. मग ते प्लुरल आहे की सिंग्युलर आहे हे पटकन आपल्याला समजत नाही आणि म्हणून आपण नेहमी जो वर्ब वापरतो तो नेहमी आर असतो. पण इथे जेव्हा तो प्रनाउन चेंज होतो तो सिंग्युलर तेव्हा ते क्रियापद देखील बदलतं टू सिंग्युलर आणि तिथे आरच्या ठिकाणी इज होतं. Now change the verb form according to the change in the subject. सब्जेक्ट बदलेल तसा वर्ब सुद्धा आपल्याला बदलायचा आहे. I don't know हे सेंटेन्स जर तुम्ही बघाल तर डू ला नॉट लावलेला आहे आणि डोंट झालंय, सेंटेन्सचा नेगेटिव्ह आहे. चेंज आय टू शी, मग ह्याचं उत्तर काय येईल? शी डझंट नो. माय फादर नोज. चेंज माय फादर टू वी नो. आय एम फॉलोइंग इन योर फुटस्टेप्स. चेंज आय टू ही इज फॉलोइंग योर फुटस्टेप्स. अंडरलाइन द जेरंड प्रेझेंट पार्टिसिपल इन्फिनिटिव्ह. वाक्यामध्ये काही शब्द वापरलेले आहेत जे जेरंड म्हणून ऍक्ट करतात, नाहीतर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून ऍक्ट करतात, नाहीतर इन्फिनिटिव्ह म्हणून आहे. मी वाक्य वाचते आणि मग त्या शब्दाबद्दल जास्त माहिती सांगते. ए. सेटिंग गोल मे अपियर इझी बट इट इज क्वाइट चॅलेंजिंग. आता ह्या वाक्यामध्ये बघाल तर दोन शब्द असे आहेत की ज्याच्यामध्ये आयएनजी वापरलेला आहे. सेट, सेटिंग, चॅलेंज, चॅलेंजिंग. आता ए वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर सेटिंग गोल असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग सेटिंग गोल हा सब्जेक्ट आहे, गोल हा नाउन आहे आणि त्याच्या बरोबर वापरला गेलेला सेटिंग हा वर्ड आहे, त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. बट इट इज क्वाइट चॅलेंजिंग. आता इज आणि चॅलेंजिंग याचा अर्थ हे वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आणि म्हणून चॅलेंजिंग हे देखील प्रेझेंट पार्टिसिपल आहे. बी वाक्य बघूया. क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस. क्वांटिफाइंग गोल्स, गोल्स बद्दल जास्त माहिती सांगणारे शब्द क्वांटिफाइंग आणि म्हणून हा इथं प्रेझेंट पार्टिसिपल किंवा आपण त्याला व्हर्बल ऍडजेक्टिव्ह म्हणू शकतो. ए वाक्यामध्ये पण सेटिंग गोल्स, सेटिंग हा शब्द आहे व्हर्बल ऍडजेक्टिव्ह. टू ट्रॅक प्रोग्रेस, टू प्लस वर्ब इथे वापरलेला आहे टू ट्रॅक आणि म्हणून टू ट्रॅक हा शब्द इथे इन्फिनिटिव्ह म्हणून यूज केलेला आहे.
सी वाक्य, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन अ करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाइज. या अख्ख्या वाक्यामध्ये जर तुम्ही बघाल तर टू क्रिएट हा जो शब्द आहे हा इन्फिनेटिव्ह म्हणून यूज केलेला आहे. डी वाक्य, वी नीड टू ब्रिंग डाऊन. आता तुम्हाला कळालंच असेल, टू आणि क्रियापद, टू ब्रिंग म्हणजे काय झालं, इन्फिनेटिव्ह. लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ. आता इथे देखील टू वापरलेला आहे, पण इथे जरी टू वापरलेलं असलं तरी टूच्या बरोबर येणारा जो शब्द आहे अर्थ हा नाऊन आहे. त्यामुळे टू इथं काय म्हणून यूज केलेला आहे, त्यांनी प्रेपोजिशन म्हणून यूज केलंय, ना की इन्फिनेटिव्ह. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट, इथे मात्र टू एक्झिक्यूट मध्ये टू एक्झिक्यूट हा इन्फिनेटिव्ह आहे, कारण एक्झिक्यूट हा वर्ब आहे. या एक्सरसाइज मधलं शेवटचं वाक्य, फाइंडिंग द राइट फुटिंग प्रिसाइजली mastering the skill and getting to the next place all depends on how we approach and tackle the problem. इथं आपल्याला बघायला मिळतील 4 शब्द आहेत जे एंड विथ ing आहेत. आता इथं प्रत्येक ठिकाणी फाइंडिंग असेल किंवा फाइंडिंग हा शब्द घेऊया आधी. फाइंडिंग हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आता द राइट फुटिंग, द आर्टिकल, राइट ऍडजेक्टिव्ह, त्यामुळे फुटिंग हा काय झाला, जेरेंड. Precisely mastering present participle and getting पुन्हा present participle आहे. Classify the following words in their respective columns. इथं प्रत्येक शब्दाच्या बाजूला ब्रॅकेट मध्ये मी शॉर्ट फॉर्म मध्ये उत्तर लिहिलेलं आहे. टॅकल वर्ब, ट्रम्पेट नाउन, डायरेक्टली ऍडवर्ब, एक्झिक्यूट वर्ब, एग्रेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, नॅचरल ऍडजेक्टिव्ह, ऍब्सेन्स नाउन, exactly adverb, achieve verb, clearly adverb, imagination noun, precisely adverb, create verb, important adjective, expert noun, specific adjective, of preposition, if conjunction, and conjunction, o interjection, from preposition, we pronoun, but conjunction, it pronoun. या लेसनची शेवटची ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत, चेंजिंग वर्ड क्लास. आता वर्ड क्लास म्हणजे काय, कुठलाही शब्द जेव्हा आपण एखाद्या वाक्यामध्ये वापरतो तेव्हा ते कुठल्या तरी जातीचा असतो, ज्याला आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतो. आता इथं काय करायचंय, तो ज्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये आहे त्याच्यापेक्षाही वेगळ्या प्रकारच्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण तो शब्द वापरू शकतो का, याला म्हणतात चेंजिंग द वर्ड क्लास. Sometimes the word class of a word changes without adding any prefix or suffix. उदाहरणार्थ चेंज हा शब्द घेऊया आपण. चेंज हा शब्द, नुसता चेंज हा शब्द आपण बघितला तर तो नाउन आहे. जर आपण चेंजिंग असं केलं तर तो ऍडजेक्टिव्ह होतो, त्याला आपण ing हे सफिक्स म्हणून वापरलं. आता जर आपण अनचेंजेबल असं म्हटलं तर आपण ह्याला प्रिफिक्स पण वापरलं, ह्याला सफिक्स पण वापरलेला आहे, त्यामुळे त्याचा वर्ड क्लास जो आहे तो बदलला. पण काही शब्द असे असतात, जसं की आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊया वॉटर. आय लाईक टू ड्रिंक वॉटर एव्हरी नाव अँड देन. आता आय लाईक टू ड्रिंक वॉटर, इथं वॉटर हा शब्द आहे आपण पाणी या अर्थाने आपण घेतला, म्हणजेच काय, तो नाउन झाला. समजा मी असं म्हटलं, गो अँड वॉटर द प्लांट्स. आता इथे वॉटर जो शब्द आहे, गो अँड वॉटर, मग जा आणि पाणी द्या झाडांना, असा अर्थ होतो त्याचा. म्हणजेच इथं काय झालं, वॉटर हा वर्ब झाला. आता इथे जर तुम्ही वॉटर हा शब्द पाहिलात तर मी त्याच्यामध्ये काही चेंजेसच केलेले नाहीये, ना मी त्याला प्रिफिक्स लावलंय, ना सफिक्स लावलंय, ना काही बदल केलेले आहे तसाच तो शब्द वापरलाय. एकदा नाउन म्हणून वापरलाय आणि एकदा वर्ब म्हणून वापरलेला आहे. इथं त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत ती बघूया. फॉर एक्झाम्पल, रन इज युज्ड ॲज अ वर्ब, सो द वर्ब इज इट्स वर्ड क्लास. मग रन हा शब्द क्रियापद म्हणून वापरला की ते झालं क्रियापद, ज्याला आपण वर्ब असं म्हणतो. इन आय कॅन रन फास्टर दॅन हिम, बट वेन रन इज युज्ड ॲज अ नाउन, मग हाच शब्द जेव्हा आपण नाम म्हणून वापरतो किंवा नाउन म्हणून वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतात त्या वाक्यामध्ये. इट्स वर्ड क्लास चेंजेस. फॉर एक्झाम्पल, इंडिया हॅज स्कोर्ड 10 more runs to win the match. This is called as a change of the word class. Look at the following examples. Change of the word class.
from verb to noun. I doubt if I can write as fast as you can. इथं हा शब्द doubt आहे, तो आपण वापरलाय verb म्हणून. I have a doubt about this topic. आणि जर लगेच पुढच्या वाक्यामध्ये तुम्ही बघाल तर I have a doubt. A doubt म्हणजे तो काय झाला? Noun झाला. Similarly, laugh, walk, catch, throw, turn. हे असे काही शब्द आहेत की जे तुम्ही आहे तसे एकदा नाउन म्हणून आणि एकदा वर्ब म्हणून वापरू शकता आणि त्याची वाक्य बनवू शकता. ती वाक्य तुम्ही तयार करा, तुमच्या शिक्षकांना दाखवा आणि ती बरोबर आहेत का नाही हे चेक करून घ्या आणि काही चुकलं असेल तर त्यांना नक्की त्यांचे डाउट्स विचारा. Change the word class from noun to verb. Remove the potato peels. आता इथं the potato peels. पोटॅटो हे काय आहे? खरं तर नाउन आहे, पण इथं नाउन युज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह आहे आणि पील्स म्हणजे साल किंवा सालपट. मग त्या उकडलेल्या बटाट्याचा साल काढा असा अर्थ होतो. मग आता इथं पीलचा नाउन झाला. पील द पोटॅटो, साल काढा अशी क्रिया सांगितलेली आहे, म्हणून इथं पील हा शब्द आपण वर्ब म्हणून वापरलेला आहे. She works as a nurse and you have nursed a patient till he or she recovers. आता इथे जर बघितलं she works as a nurse, ती नर्स म्हणून काम करते, तिचं ते प्रोफेशन आहे, म्हणून नर्स हा शब्द काय झाला? नाउन झाला. You have nursed a patient till he or she recovers. इथे नर्स म्हणजे काय? देखभाल करणे, आणि म्हणून नर्स हा शब्द वर्ब म्हणून देखील वापरला गेलेला आहे. युनिट 1 मधला 1.4 बी स्मार्ट हा लेसन इथे संपतो. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वॉर्मिंग अप, लेसनचं एक्सप्लेनेशन आणि त्याच्यावर आधारित क्वेश्चन आन्सर्स पाहिले. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये पूर्ण इंग्लिश वर्कशॉपचा आपण अभ्यास केला, ज्याच्यामध्ये जो ग्रामरचा भाग होता तो देखील मी तुम्हाला जेवढा जमेल तेवढ्या डिटेलमध्ये सांगितला. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन लेसनसह. तोपर्यंत धन्यवाद.